तुकडाच पाडणार त्याचा, पुन्हा नाही. कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी होणार. नुकसान भरपाई 100% होणार. पीक विमे 5-5, 6-6 वर्षापासून मिळाले नाहीत, त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे. ही खूप मोठी लढाई होणार आहे. त्यांनी त्या 3 ट्रिगर बसवले त्याच्यावरती, त्याच्याबद्दल होणार आहे. शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा होणार आहे. त्याच्या दुधाला भाव नाही, त्याच्या फळाला भाव नाही, त्याच्या कशाचाच भाव नाही. अनेक जे आता त्या बैठकीत सांगते ना, या मागण्या करायच्या म्हणून हे विषय. बलिदान जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, 70-80 हजार आत्महत्या असते. वाटोळ झालं ना. या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या, कशाला जागा काढा ना, भरून द्या. शेतकरी देशाला, राज्याला पोषितो ना. सरकार शेतकरी जाणतो ना, द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला. पंकजांचा जो आहे मेळावा होता तिथे वाल्मिक कराडचे पोस्टर झळकावलेत का? काय झालं? पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मिक कराडचे पोस्टर घेऊन काही लोक उभे होते. आता ते आणले असते. कोणी त्याच सांगा ना स्पष्ट. त्याला काय स्पष्ट आहे, त्यांना कळत नाही का? ते पूर्व लक्षात येतं ना तिच्या तवात कोण घेऊन येते. त्याच मग पुढं घालून आणतो. चव घालायचं, चव घालायचं. अडचणीत आणतोय का? बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना. मग कोणी लावायचा? यायचं चष्म्यावालीने घेऊन 10-5 जण लारडा करायला लावायचा. चांगल्या लोकांना डाग लावायचा. धनंजय मुंडेंनी करायला लावला असं. मी काय हलवू नको, मला काय करायचं? ते कसं असणार? दादा आहे ते, रक्त हातून रक्ताने भरलेले असते. दादा आहे. धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे, पण आरक्षण म्हणजे ओबीसी मधून देऊ नका, त्यांना ओबीसीतून